So time is over. So shall we start our lecture? Yes, sir. Okay, only 27 students are joined there. So okay, no problem. So we can start our lecture. So very good afternoon, all of you. So in the last lecture, we had discussed the one equation D is equal to A divided by under root h square plus k square plus L square. So this equation further we can find the interplanar distance between the two planes, or we can find the distance between the two planes D is equal to. So in today's lecture, we discuss the symmetry elements of a cubic system. Okay, before we discussing the symmetry elements of a cubic system, tell me what is mean by the symmetry. What is mean by the symmetry? Symmetry ला काय म्हणत असतात? काय आहे symmetry means? What is mean by the symmetry? कशाला म्हणायचं? Yes, this is the symmetry. कशाला म्हणायचं symmetry? Tell me. Any idea? Same. Anyone? Same. Mirror Symmetry image means same. Yes. Same. Equal. Similar. Okay. Very good. Same. Similar. दो में से अगर एक मिरर इमेज होगा एक का. Yes. Very good. Very good. यदि हम किसी मिरर के सामने खड़े रहेंगे तो हम ही दिखते हैं क्या? कोई अलग दिखता है? किसी को दो कान है और एक ही दिखता है, ऐसा होता है क्या? नहीं है. जैसा है हम वैसे ही दिखते हैं ना मिरर के सामने. तो वो क्या हो गया? सिमेट्री हो गया. हमारा जो मिरर इमेज है ना, वो हमारा क्या है? सिमेट्री. सिमिलर, सेम, उसे क्या कहते हैं? हम सिमेट्री कहते हैं. सो व्हाई देयर इज द नीड ऑफ द सिमेट्री इन अ क्रिस्टल सिस्टम? व्हाट आई से? Why there is the need of symmetry in the crystal system? ये जो क्रिस्टल सिस्टम है, इसमें सिमेट्री की जरूरत क्यों है? हमें क्यों उसका स्टडी करना चाहिए, या उसमें सिमेट्री क्यों करना चाहिए एनी क्रिस्टल सिस्टम में? क्या रीजन है उसके? हम ऐसा भी कर सकते हैं. सपोज वी टेक अ क्यूब एंड इफ वी कट दिस क्यूब एग्जैक्टली फ्रॉम द सेंटर. सपोज we have one cube. Suppose this is the cube. ये एक हमारे पास क्यूब है. ओके, एक क्यूब है हमारे पास. इसको हमने यदि एग्जैक्टली सेंटर से कट किया तो यस, इसका सिमेट्री हो जाएगा. सेम टू पार्ट्स होंगे. सो फर्स्ट पार्ट इज द मिरर इमेज ऑफ द सेकंड पार्ट, और द सेकंड पार्ट इज द मिरर इमेज ऑफ द फर्स्ट पार्ट. यदि हम इस क्यूब के एग्जैक्टली बीच से, सेंटर से इसको कट करेंगे तो इसका क्या होगा? दो पार्ट्स होंगे. जो पहला पार्ट है वो दूसरे पार्ट का मिरर इमेज होगा, या जो दूसरा पार्ट है वो पहले पार्ट का मिरर इमेज हो जाएगा. सो वी कैन से यस दिस इज द सिमेट्री. इसे हम सिमेट्री कहते हैं. या व्हाई सिमेट्री? सेम पार्ट हो गया ना, दो एक दूसरे को सेम हो गए, सिमिलर है. तो व्हाई देयर इज द नीड ऑफ सिमेट्री इन द क्रिस्टल सिस्टम? क्यों हमें स्टडी करना चाहिए उसका? क्या जरूरत है उसकी? एनी आइडिया? थोड़ा सा जनरल थिंकिंग करो कि उससे क्या होगा, उससे क्या स्टडी हम कर सकते हैं, उससे हमें क्या इन्वेस्टिगेशन होगा, क्या होगा? ओके, सपोज वी हैव वन क्यूब. ये हमारे पास क्यूब है. इसको हम ऑब्जर्व करेंगे एक्सटर्नली. इसको हम एक्सटर्नली क्या करेंगे? ऑब्जर्व करेंगे. हमें कुछ तो इंफॉर्मेशन मिलेगी, व्हाटएवर कुछ तो मिलेगी. लेकिन इसके अंदर क्या है, इसका स्टडी हम एग्जैक्टली कर सकते हैं क्या? इसको यदि हम ऊपर से आउटर मोस्ट जो कवर है इसका, सरफेस है, उसको ऑब्जर्व करेंगे तो इसका जो इंटरनल स्ट्रक्चर है, जो उसके अंदर क्या है, उसका स्टडी हमें मिलेगा क्या? उसका इन्वेस्टिगेशन हो जाएगा क्या? हो जाएगा क्या? इजीली नहीं होगा, उसका स्टडी नहीं होगा. तो हमने यदि इसको एग्जैक्टली सेंटर से कट किया, एग्जैक्टली सेंटर से कट किया और इसका सिमेट्रिक पार्ट किया, तो हमें कुछ तो स्टडी मिलेगा ना इसका. yes or no? Yes or no? Yes. For that, here there is the symmetry. So I share my screen. Now we can start the symmetry. First we define the symmetry. What is meant by the symmetry? Then there are different types of the symmetries, basically 3 types of the symmetry. Okay, my screen is visible? Yes sir. Yes, sir. Okay. Yes sir. So first we define the symmetry. Symmetry को हम पहले define करेंगे. क्या है definition symmetry का? Okay. The definite ordered arrangement of the faces and edges of the crystal is known as the symmetry. See here, what is the definition? The definite
ordered arrangement of faces and edges of a crystal is known as the crystal symmetry. डेफिनेट ऑर्डर्ड क्या क्या है, अरेंजमेंट किया है, किसका अरेंजमेंट किया है, फेसेस एंड एजेस का. सपोज ये हमारे पास क्यूब है, इस क्यूब का फेस किधर है, ये फेस है इसका, एजेस किधर है, इसका एज ये है. इसका हम अरेंजमेंट करेंगे, कैसे भी अरेंजमेंट नहीं करेंगे, डेफिनेट ऑर्डर्ड अरेंजमेंट करेंगे. तो उसे क्या करेंगे हम, सिमेट्री करेंगे और क्रिस्टल सिमेट्री करेंगे. तो फेसेस का और एजेस का डेफिनेट ऑर्डर्ड अरेंजमेंट कैसे रहेगा. सपोज ये हमारा एक फेस है की नाही आहे, हा जो क्यूब आहे याचा एक फेस आहे का, आहे. सपोज वी रोटेट दिस क्यूब फॉर 90 डिग्री, हा 90 डिग्रीला या क्यूबला मी रोटेट किया, या क्यूबला काय केलं मी 90 डिग्री मध्ये रोटेट केलं. सियर ये फेस है ना, जैसा दिखता है वैसा ही ये फेस दिखता है क्या, यस, व्हाई नॉट. यदि हम 90 डिग्री को इस क्यूब को रोटेट करेंगे तो वो क्या क्या दिखता है हमें, कॉन्ग्रुएंट, सेम पोजीशन दिखता है. जैसे पहला था वैसे दूसरी बार हमने जब 90 डिग्री रोटेट किया तभी वो वैसा ही दिखता है. ओके, दिस इज द फर्स्ट कंडीशन. हमने एक अरेंजमेंट किया, किसका अरेंजमेंट किया, फेसेस का अरेंजमेंट किया. अगेन वी रोटेट दिस क्यूब 90 डिग्री, अगेन ओके वी कैन ऑब्जर्व द सिमिलर प्लेन. Again we rotate, again same, we can observe the same. If we rotate the faces, यदि हमने faces को rotate किया with 90 डिग्री से तभी हमें symmetry दिखाई दिया. Okay, if we go to the edges, suppose this is the first edge, second edge, third edge. Okay, suppose we consider initial position this. Suppose ये हमारा क्यूब है, इसका initial position ये ऐसा है. अब हम क्या करेंगे, इस एज को ऐसे रोटेट करेंगे. सपोज इनिशियली ये प्लेन आपके सामने है, इसको मैंने 180 डिग्री से रोटेट किया एज से, तो हमें पहले जैसे था 0 डिग्री में वैसे भी हमें 180 डिग्री में दिखाई देते क्या नहीं है. सो इसे हम कहते हैं क्या, सिमेट्री कहते हैं. सो इसमें हमने क्या किया कि डेफिनेट ऑर्डर्ड अरेंजमेंट ऑफ फेसेस एंड एजेस किया, कि हम एज को किसी एंगल से रोटेट करते हैं या फेजेस को हम किसी एंगल से रोटेट करते हैं. कितना रोटेशन होगा ज्यादा से ज्यादा, 360 डिग्री. तो उसमें हमें सिमेट्री दिखाई देते हैं. सो अगेन दिस सिमेट्री, देयर आर 3 डिफरेंट टाइप्स ऑफ द सिमेट्रीज. ये जो सिमेट्री है ना, ये अगेन 3 डिफरेंट कैटेगरी में डिवाइड किया है. सो इन विच फर्स्ट वन इज द सेंटर ऑफ सिमेट्री, the second one is the axis of symmetry, and the third one is the plane of symmetry. See here, there are 3 different types of the symmetry. आपण जे सिमेट्री करतोय, हम जो डेफिनेट ऑर्डर अरेंजमेंट ऑफ फेसेस एंड एजेस जो करतो है तो वो 3 कैटेगरी में डिवाइड करके हम कर सकते हैं. तो पहली कौन सी है, सेंटर ऑफ सिमेट्री. सेकंड कौन सी है, एक्सिस ऑफ सिमेट्री, एंड द थर्ड है वो प्लेन ऑफ सिमेट्री है. सो सेंटर ऑफ सिमेट्री में क्या होगा, वी कंसीडर वन पॉइंट विच इज एट द सेंटर ऑफ द क्यूब. एक्सिस ऑफ सिमेट्री में क्या होगा, हम कंसीडर करेंगे यस देयर इज द वन एक्सिस. ओके, तुम्हाला सायकल माहिती आहे ना रे सर्वांना, कोण आहे का असं की त्याला सायकल माहिती नाही किंवा 2 व्हीलर माहिती नाही, गाडी आहे का असं कोण, माहिती आहे सर्वांना माहिती आहे. सायकलचं चाक असतं, टायर असतं, रिम असते, ती कशाच्या भोवती रोटेट होत असते, आपण काय म्हणत असतो तिथं, की ज्याच्यामुळे त्याच्या भोवती ते रोटेट होत असते, किंवा कशामुळे रोटेट होत असते, अक्सल वगैरे काय असतं का तसं समथिंग, अक्सल असतो का. अरे माझं ऐकू येते ना, सादिकला तेवढं माझी मराठी समजत नाही, बाकी सर्वांना माझं मराठी समजते. सादिकला सुद्धा हळूहळू सवय लागली, फिजिक्स मुळे त्याला सवय लागली मराठी शिकायची. ओके, हा माहिती ना अक्सर, यू नो द अक्सर. त्याला येऊ द्या इकडे, त्याला मराठी शिकवू आपण. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही पण त्याकडून तिकडली शिका जम्मू काश्मीरची लँग्वेज. ओके, ठीक आहे. सादिक यू नो, आपल्याला इथेच राहायचं, तिकडे कशाला जायचं. जायचं ना. ओके ओके, कॉन्सन्ट्रेट हियर. ओके सादिक, यू नो द अक्सल, अक्सल यू नो अक्सल, जो हमारी साइकिल रहती है, साइकिल, वो साइकिल के पीछे का टायर रहता है ना, उसके बीच में एक एक्सल रहता है ना. हाँ सर, पता है. हाँ तो उसके ऑर्बिट में हमारा टायर जो होता है ना वो घूमता है, क्या बाहर जाता है इधर, तो उसको हम कहते हैं, क्या बोलते हैं उसको हम, काय म्हणते ते यार, जे टायर जर त्याच्या बरोबर रोटेशन मध्ये फिरत नसेल तर त्याला काय आलं म्हणतो आपण, त्याला काय असतं, त्याला म्हणतात ना
आउट झालं आउट झाला, हा येस येस, आउट आला म्हणतो आपण. तसं आउट इथं आउट हा, इथं गोळ्या सिमेट्री मध्ये तसं होत नाहीये. वी कन्सिडर वन ऍक्सिस, सपोज दिस इज आवर क्यूब, सो वी कन्सिडर हियर देयर इज द वन ऍक्सिस, this axis passing through the opposite faces. Suppose this is the first face and this is the second face, so our imaginary axis is passing through the opposite faces. इन दोनों opposite faces से हमारा axis जो है वो पास होगा, और इस axis के ऑर्बिट में ये हमारा क्यूब हम रोटेट करेंगे तो हमें उधर कुछ तो सिमेट्री दिखाई देगी. सो उसे कहेंगे हम एक्सिस ऑफ सिमेट्री. अगेन दिस एक्सिस ऑफ सिमेट्री क्लासिफाइड इन 3 कैटेगरीज: टू-फोल्ड एक्सिस ऑफ सिमेट्री, three-fold axis of symmetry, and four-fold axis of symmetry. So this is the axis of symmetry, and the third type is the plane of symmetry. So इसमें हम different planes consider करेंगे इस क्यूब में. यदि हम एक प्लेन कंसिडर करेंगे तो इस क्यूब के दो पार्ट्स होंगे. फर्स्ट पार्ट इज एग्जैक्टली मिरर इमेज ऑफ सेकंड पार्ट होगा, or the second part is exactly mirror image of the first part. If we consider the plane inside the cube, then we can say yes, there is the plane of symmetry. So basically there are 3 different types of the symmetries. The first one is the center of symmetry. In that case we consider a center point in that cube. Axis of symmetry, in that case we consider a axis, and the plane of symmetry we consider a plane. Now we discuss one by one. So up to this point, is any doubt? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का की सिमेट्री म्हणजे काय असतं आणि सिमेट्रीचे 3 टाइप कोणते कोणते? सिमेट्री म्हणजे सममिती सारखं. आपण एखाद्या क्यूबच्या ज्या फेसेस आहेत आणि ज्या एजेस आहेत त्यांना काही ऑर्डर मध्ये रोटेट करतो, त्याच्यामुळे जी आपल्याला सिमेट्री दिसती त्याला म्हणायचं क्रिस्टल सिमेट्री. या सिमेट्रीचे 3 टाइप्स आहेत: सेंटर ऑफ सिमेट्री, ऍक्सिस ऑफ सिमेट्री आणि प्लेन ऑफ सिमेट्री. सो नाउ वी डिस्कस वन बाय वन. सो फर्स्ट इज द प्लेन ऑफ सिमेट्री. सो फर्स्ट टाइप इज द प्लेन ऑफ सिमेट्री. Okay, so this is our first type, plane of symmetry. See here. Center of symmetry, sir. sorry, this is the center of symmetry. So first we define what is the center of symmetry. Be carefully listen here and please check this figure. A center of symmetry is such a point in the crystal that any straight line drawn through this point intersects the crystal surface at equal distance in both the directions. The joint identical points in the crystal, this symmetry is known as the center of symmetry. So here there is the one figure. In that figure we consider I, capital I is the our imaginary point. Okay, now we draw the one straight line through this point I. हम क्या करेंगे, एक स्ट्रेट लाइन ड्रॉ करेंगे. कहां से वो लाइन जाएगी, हमारे जो इमेजिनरी पॉइंट है I पॉइंट कंसीडर किया है उसमें से वो स्ट्रेट लाइन ड्रॉ करेंगे. किधर स्ट्रेट लाइन ड्रॉ करेंगे? एग्जैक्टली अपोजिट टू ईच अदर. एक लाइन हम अपर डायरेक्शन को ड्रॉ करेंगे और एक लाइन हम लोअर डायरेक्शन को ड्रॉ करेंगे. तो वो कहां तक हम ड्रॉ करेंगे? तो इंटरसेक्ट्स ऑफ द अपोजिट फेसेस, जो क्यूब के जो अपोजिट फेसेस है और जो अपोजिट एजेस है, अपोजिट डायगोनल से, वहां तक हम वो स्ट्रेट लाइन ड्रॉ करेंगे. तो वो स्ट्रेट लाइन कहां से जाएगी? तो वो जो स्ट्रेट लाइन है वो आइडेंटिकल पॉइंट से जाएगी जो एक दूसरे को सिमेट्री है. So see here in this figure. Okay, so here this is the point, imaginary point I. We consider this is the imaginary point I. हमने क्या किया, यहां से एक स्ट्रेट लाइन ड्रॉ किया, वो इंटरसेक्ट करता है क्यूब के सरफेस को. ओके, दिस इज द फर्स्ट लाइन. हमने इतना लाइन ड्रॉ किया तो ऐसा होगा कि इधर सिमेट्री मिली, ऐसा होगा क्या? नहीं है. तो हमें क्या करना पड़ेगा, जो अपोजिट डायरेक्शन है उसके अपोजिट डायरेक्शन में भी इस लाइन को हमें कंटिन्यूस ड्रॉ करना पड़ेगा. ऐसा कंटिन्यूस ड्रॉ करेंगे. तो इधर देखो ये क्या होता है, यहां से जो लाइन ड्रॉ पास होती है वन डायरेक्शन को, तो इधर एक सपोज हियर देयर इज द सेकंड पॉइंट, वी कॉल दिस इज द सेकंड पॉइंट. मींस इसका इमेजिनरी आइडेंटिकल पॉइंट किधर रहेगा?
इस अपोजिट डायरेक्शन में इधर रहेगा, तो ये जो लाइन है दूसरी लाइन वो भी इस पॉइंट से जाएगी, तो हमें क्या होगा, इधर सिमेट्री मिलेगी। क्या मिलेगी, इधर सिमेट्री मिलेगी। सो इस फिगर में हम देख रहे हैं, क्या देख रहे हैं, डायगोनल्स जॉइन किया आहे। याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की डायगोनल्स सुद्धा जॉईन केलेत। मग काय समजा जर आपण पहिला डायगोनल बघितला, हा समजा याला आपण पहिल्यांदा म्हटलं दिस इज द फर्स्ट, तर काय झालंय बघा, या कॉर्नर मधून आलेली आहे लाईन सेंटर मध्ये जाते, स्ट्रेट लाईन आहे हा, माझ्या हातातून स्ट्रेट लाईन येत नाही म्हणून असली, नाहीतर म्हणचाल यानं साइन वेव्ह केली, नाही स्ट्रेट लाईन आहे। मग स्ट्रेट लाइन इथपर्यंत ड्रॉ केली, सेंटर पॉइंट पर्यंत ड्रॉ केली, हमने क्या किया, स्ट्रेट लाइन डायगोनली ड्रॉ किया, कहां तक, सेंटर पॉइंट तक, तो इधर सिमेट्री हो गया क्या, नहीं हुआ। यदि हमने वो स्ट्रेट लाइन कंटिन्यूअसली इन अपोजिट डायरेक्शन में भी हमने यदि उस स्ट्रेट लाइन को ड्रॉ किया तो उधर सिमेट्री होगा। किसका सिमेट्री होगा, उधर जो इस लाइन में, फर्स्ट लाइन में जितने भी पॉइंट्स आइडेंटिकल पॉइंट्स आए, उसका एग्जैक्टली अपोजिट इस लाइन पे भी वही पॉइंट्स ड्रॉ करेंगे, हम उस लाइन से कनेक्ट करेंगे। तो कोई भी लाइन हमने इसमें से पास की सेंटर से, तो अपोजिट डायरेक्शन में उसी पॉइंट से जाना चाहिए, नहीं तर आपण काय करणार, इथं कुठेतरी एक इमॅजिनरी पॉइंट कन्सिडर करणार आय, इफ वी कन्सिडर हियर देयर इज द पॉइंट आय, आणि इथून एक लाईन पास केली, इज देयर इज द सिमेट्री, नो, इथं सिमेट्री होणार आहे का तुमची, नाही, इथं बघा किती लाईन आहे, शॉर्ट आहे, पण अपोजिट डायरेक्शनला कशी आहे, लॉंग आहे, मग इथं सिमेट्री होईल का, नाहीये। मग त्या सेंटर इमॅजिनरी पॉइंट पासून दोन्ही अपोजिट डायरेक्शनचं डिस्टन्स कसं पाहिजे, सेम डिस्टन्स, means your point is exactly at the center of the cube, then there is the symmetry, आयडेंटिकल पॉइंटची सिमेट्री होईल, अदरवाइज होणार नाही। नाहीतर तुम्ही काय करता, इथं कुठेतरी एक इमॅजिनरी पॉइंट कन्सिडर करचाल, इथं कुठेतरी यस देयर इज द वन इमॅजिनरी पॉइंट आय अँड वी कॅन ड्रॉ द वन लाईन, अशी काहीतरी एक लाईन ड्रॉ केली, मग ह्या पॉइंट पासून एका बाजूला किती डिस्टन्स आहे, शॉर्ट डिस्टन्स आहे, कमी डिस्टन्स आहे, अदर डायरेक्शनला कसं आहे, लॉंग डिस्टन्स आहे, सो इज देयर इज द सिमेट्री, नो, इथं तुमची सिमेट्री नाहीये। सो इन द सेंटर ऑफ सिमेट्री we can imagine a point in the crystal system that any straight line drawn through this point intersects the crystal surfaces. These surfaces is opposite to each other at equal distances in both the direction and join identical points in the crystal. This is known as the center of symmetry. यालाच तुम्ही म्हणायचं center of symmetry. So येथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, let us consider the cube as shown in figure. हा एक क्यूब आहे, याच्यामध्ये आपण काय कन्सिडर केलेलं आहे, एक इमॅजिनरी पॉइंट आय कन्सिडर करा। इफ द बॉडी सेंटर पॉइंट आय and body diagonals are drawn through it, each diagonal connects identical lattice points located at equal distances and in opposite directions from point I. See here, what is the main sentence? Where is the identical lattice points located at equal distances in opposite directions? इक्वल डिस्टन्स वरती अपोजिट डायरेक्शनला पाहिजेत, म्हणजे माझा पहिला पॉइंट जर असेल, समजा हा आपण डायगोनल कन्सिडर केला, माझा जर पहिला पॉइंट असेल इथं, तर माझा दुसरा आयडेंटिकल पॉइंट कुठं असेल, याच्या अपोजिटला सेम डिस्टन्स वरती इथं असेल, मग ह्याला काय म्हणायचं, सिमेट्री झाली म्हणायचं। दोन आयडेंटिकल पॉइंटला अपोजिट डायरेक्शनला सेंटर पॉइंट पासून कनेक्ट केलं, त्याला काय म्हणायचं, सेंटर ऑफ सिमेट्री। वी कनेक्ट two identical points in the opposite directions from the center point or from the imaginary points. This is the center of symmetry. So is any doubt? If any doubt, then ask me. If no doubt, then we can go to the second type. Suppose we take a second example. Okay, here we can draw the one circle. एक मी एक हा सर्कल ड्रॉ केला आहे, एक्झॅक्टली गोल आहे हा। ओके, सपोज वी कन्सिडर अवर इमॅजिनरी पॉइंट आय हियर, मी एक इमॅजिनरी पॉइंट इथं ड्रॉ केला, कुठं ड्रॉ केला, इथं ड्रॉ केला, ठीक आहे, आणि मी याला म्हटलं की हा पॉइंट म्हणजे हा पॉइंट आहे तुमचा आय पॉइंट आहे, हा होईल का हो आय पॉइंट, इमॅजिनरी सेंटर ऑफ सिमेट्री होईल का हो या पॉइंटची, नाही होणार नाही, का होणार नाही, सपोज वी कॅन ड्रॉ द वन स्ट्रेट लाईन। ओके, ही एक मी अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली इथून, या पॉइंट मधून ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली इथून, मग माझा इथं एक पॉइंट आहे,
तर याचा इकडे डिस्टन्स कमी आहे ना, तो पॉइंट इथं कुठेतरी असणार आहे, मग तो सेंटर ऑफ सिमेट्री होईल का? नाही होणार. सपोज वी कन्सिडर हिअर सेकंड पॉइंट, इमॅजिनरी पॉइंट, आणि मी एक ड्रॉ केली लाईन इथून याच्यावरून अशीच इथं कुठेतरी. इज देअर इज द सेंटर ऑफ सिमेट्री? नो, नाही होणार. सो युअर इमॅजिनरी पॉइंट इज एक्झॅक्टली ऍट द सेंटर. आणि जी तुम्ही लाईन ड्रॉ करताय ती अपोजिट डायरेक्शनला असली पाहिजे. एक या डायरेक्शनला असेल तर दुसरी याच्या अपोजिट असली पाहिजे, तरच तिथं सेंटर ऑफ सिमेट्री असेल. इथला पॉइंट आणि इथला पॉइंट एकमेकांना सिमेट्री असतील, इथला एक एकमेकांना काय असतील, सिमेट्री असतील. सो दिस इज द सेंटर ऑफ सिमेट्री. याला म्हणायचं सेंटर ऑफ सिमेट्री. सो नाउ वी गो टू द सेकंड टाइप. सेकंड टाइप इज द ऍक्सिस ऑफ सिमेट्री. व्हॉट इज द ऍक्सिस ऑफ सिमेट्री? ऍक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय असतं? काय असतं त्या ऍक्सिस ऑफ सिमेट्री मध्ये? मी सांगितलं तुम्हाला की वी कन्सिडर अ वन ऍक्सिस. कुठे ऍक्सिस कन्सिडर करतोय? सपोज दिस इज द क्यूब अँड वी कन्सिडर वन ऍक्सिस. ती ऍक्सिस, तो ऍक्सिस कसा असणार आहे? कुठून जाणार आहे तो ऍक्सिस? कुठून जाणार आहे तो? एक्झॅक्टली सेंटर मधून जाणार आहे तो. नाहीतर असं होतं का कधी, आपण सायकलचं टायर आहे आणि त्याचा ऍक्सल कुठं कनेक्ट केला? एकाच बाजूला कुठल्या तरी कनेक्ट केला. असं होईल का? नाही होणार. असं झाले का? बघा, असं एक काय आहे आपल्याकडे एक असं सायकलचं टायर आहे. अरे बापरे, माझ्याकडे काय आहे माहिती आहे का? एक छोटेसे गोल टायर आहे, असं गोल टायर आहे, आणि याचा ऍक्सेल माझा कुठे माहिती आहे? इथं आहे. आणि जे स्पोक्स असतात ना, त्याचे तारा, त्या अशा माझ्या कनेक्टेड आहेत इथून. आणि मी ही सायकल घेऊन गावातून फिरायला लागलोय. असं होईल का कधी? हा, असं होईल का? याला मी म्हटलं हा ऍक्सिस आहे, ऍक्सल आहे त्या सायकलचा. असं होईल का कधी? होईल का असं कधी? नाही होणार. का? ते कंटिन्युअसली रोटेट होईल का व्यवस्थित? कम्फर्टेबल आहे का ते? नाहीये. ऍक्सिस कुठून पाहिजे तुमचा? एक्झॅक्टली ऍट द सेंटर. या सेंटर मधून पाहिजे तुमचा ऍक्सिस. पण कसा असणार आहे? अपोजिट फेसेस मधून जाणार आहे तो. समजा याच्या सेंटर मधून असणार, हा जर पहिली फेज असेल तर इथून जाणार, आणि याच्या अपोजिट कुठून? इथून बाहेर येणार. म्हणजे हा तुमचा असा तो ऍक्सिस असेल. आणि या ऍक्सिसच्या भोवती तुमचा हा क्यूब असा रोटेट होईल, असा 360 डिग्री मध्ये रोटेट होईल. 360 पेक्षा जास्त रोटेट होत असतो का? रोटेट होत असतो का 360 डिग्री पेक्षा जास्त? नाही, 360 डिग्री मध्ये रोटेट होतो. मग व्हेन वी रोटेट धिस एक्सिस इन 90 डिग्री, जहां अपन त्या एक्सिसला, जब हम उस एक्सिस को 90 डिग्री में रोटेट करेंगे तभी हमें कुछ तो सिमेट्री ऑब्जर्व होगी. जब हम उस एक्सिस को 120 डिग्री में रोटेट करेंगे तब भी हमें कुछ तो सिमेट्री दिखाई देगा. जब हम उस एक्सिस को और उस क्यूब को उस एक्सिस के अराउंड 180 डिग्री में रोटेट करेंगे तब भी हमें क्या होगा? सिमेट्री ऑब्जर्व होगा. So what is the axis of symmetry? An axis of symmetry is a line about which the crystal may be rotated such that after a definite angular rotation about this axis, the crystal comes into a congruent position. What is meant by the congruent? Here there is the one word. What is meant by the congruent? In congruent position. Equal, समरूप, सारख्याच पोझिशनला येईल. कॉन्ग्रुएंट पोजीशन. व्हेन? कधी? आफ्टर सम डेफिनाइट एंगुलर रोटेशन. यदि हमने उस क्यूब को कुछ एंगुलर रोटेशन में रोटेट किया, किसके अबाउट दिस एक्सिस, तभी हमें क्या मिलेगा? उधर कॉन्ग्रुएंट पोजीशन. सो इट इज फाउंड दैट this crystal solid can have two-fold axis of symmetry, threefold axis of symmetry, and fourfold axis of symmetry. Again, this axis of symmetry classified in three categories. The first one is the fourfold axis of symmetry. We can say tetrad axis. Second is the threefold axis of symmetry. We can say triad axis. And the third one is the twofold axis of symmetry, means dyad axis. Means axis of symmetry is again classified in three categories. So first one is the fourfold axis of symmetry, threefold axis of symmetry, and twofold axis of symmetry. So what is the difference between the fourfold, threefold and twofold axis of symmetry? Fourfold axis of symmetry में क्या होगा? थ्रीफोल्ड एक्सिस ऑफ सिमेट्री में क्या होगा? और टू फोल्ड एक्सिस ऑफ सिमेट्री में क्या होगा? यस, टेल मी,
क्या है, एक इमेजिन करो कि इसमें 4 फोल्ड एक्सिस ऑफ सिमेट्री मींस क्या होगा, उसमें कैसे हम रोटेट करेंगे, कितने फोल्ड्स आएंगे, 3 फोल्ड एक्सिस ऑफ सिमेट्री में हम कितने फोल्ड्स आएंगे और 2 फोल्ड एक्सिस ऑफ सिमेट्री में कितने आएंगे, कितने डिग्री में हम रोटेट करेंगे, क्या होता है वो कंसेप्ट, व्हाट इज मीन बाय द 4 फोल्ड एक्सिस ऑफ सिमेट्री। सियर 360 डिग्री में हम वन कंप्लीट रोटेशन करते हैं, क्या असं काय आहे का कोणाकडे की 360 पेक्षा कमी मध्ये एक कंप्लीट रोटेशन होत आहे किंवा 360 पेक्षा जास्त रोटेट केल्यानंतर एक कंप्लीट रोटेशन होतं, असं आहे का कुठं? साकिब ऐसा है क्या कि हम 360 में से कम ही रोटेशन में एक कंप्लीट सर्कल होगा, या उससे ज्यादा रोटेशन करेंगे तब भी वन कंप्लीट सर्कल होगा, ऐसा कुछ है क्या? नहीं है, 360 में वन कंप्लीट सर्कल होगा और वन कंप्लीट रोटेशन होगा। सो इन 4 फोल्ड एक्सिस ऑफ सिमेट्री देयर इज द 4 फोल्ड्स, हम 4 बार हम उसको कॉन्ग्रुएंट पोजीशन में लाएंगे, मींस ओरिजिनल पोजीशन के जैसा दिखेगा। सो एक पोजीशन वन फोल्ड वो कितने डिग्री का होगा, मी काय सांगतोय की लक्षात ठेवा, 4 फोल्ड ऑफ काय 4 फोल्ड एक्सिस ऑफ सिमेट्री मध्ये आपण तो जो क्यूब आहे त्याला 4 वेळा ओरिजिनल सारखं बघू शकतो, मग त्याचा पहिला फोल्ड किती डिग्रीचा असेल? 90 डिग्रीचा असेल। यस, इफ वी रोटेट आवर क्यूब इन 90 डिग्री then we can observe there is the congruent position, then we can observe yes this is the similar to that of the origin, means 90 90 90 if we rotate through 90 degree, जर का 90 डिग्री ना आपण 4 वेळा जर त्याला रोटेट केलं तर आपल्याला किती फोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री भेटेल? 4 फोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री। Okay, in the second case, in 3 fold axis of symmetry, if we rotate this cube in 120 degree 3 times, 120 plus 120 plus 120 is equal to 360. So if we rotate our cube in 120 degree 3 times, then we can observe 3 different congruent positions, 3 बार हमें वो similar position दिखाई देगा, similar like. So in case of 2 fold axis of symmetry, if we rotate our cube in 180 degree, again in that case we can observe the congruent position. So axis of symmetry again classified in 3 types. So first one is the 4 fold axis of symmetry, second one is the 3 fold axis of symmetry, and the last one is the 2 fold axis of symmetry. Now we can discuss one by one. अरे कोणाला काय अडचण नाही ना? Any doubt? कोणच बोलत नाही, लावून जेवण करून झोपलेत काय सगळे? तस काय नाही ना? नाही सर, इंगळे नो सर, इंगळे अर्जुन इंगळे, अर्जुन इंगळे यस सर। आहेत ना? हा सर। मयूर हाय सर। आहे का? सुडके, गायत्री आहे सर, आहे का? अरे बोल जावा कधी तर तुम्ही। हर्ष, हॅलो सर, हर्ष यस सर। आहेत काय? हा आहे की सर। ओके, हा कोण बोलत होता? हा देशमुख बोला, हॅलो सर, बोला हॅलो सर, मांडवे, हम बोला। हा सर, सर 4 फोल्ड नंतर कॉन्ग्रुएंट पोझिशनला येणार का प्रत्येक एका फोल्ड नंतर तो कॉन्ग्रुएंट पोझिशनला येणार? एका फोल्ड नंतर ना प्रत्येक एका 90 डिग्री झालं ना तुम्हाला पहिल्यासारखं दिसणार, परत 90 डिग्री झालं पहिल्यासारखं दिसणार, म्हणजे आपण 360 मध्ये आपण त्याला 4 वेळा फोल्ड करणार। म्हणजे आता बघा तुम्हाला दाखवतो आहे, आपण इन डिटेल ते स्टडी करणार आहोत, 1 बाय 1 आपण स्टडी करणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल। समजा हे माझं पहिली कंडिशन आहे, इनिशियल पोझिशन आहे, मी याला 90 मध्ये पहिल्यांदा फोल्ड केलं, तुम्हाला पहिल्यासारखं दिसते ना, हा फेस प्लेन दिसतो ना? ओके ठीक आहे, मी पुन्हा याला 90 मध्ये फोल्ड केलं, पुन्हा ओरिजिन सारखं दिसते, पुन्हा मी याला 90 मध्ये फोल्ड केलं, पुन्हा ओरिजिन, म्हणजे जेव्हा आपण 360 डिग्री रोटेशन पूर्ण करतो तेव्हा याचे किती फोल्ड होते? 90 चे 4 फोल्ड होते, 4 फोल्ड होते, म्हणजे आपल्याला 4 वेळा ते सारखं दिसतं, त्याला आपण 4 फोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री इन डिटेल आपण डिस्कस करणार आहोत। त्याच्या पुढचा आहे तो 4 फोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्रीज आहे। ओके ठीक आहे, सो नाउ वी डिस्कस द 1 बाय 1 4 फोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री, 3 fold axis of symmetry and 2 fold axis of symmetry. So here
Okay, see here in this figure. Okay, let us consider mn. Okay, so we can write here this is the m and exactly opposite here n. My screen is visible now clearly? Okay, let us consider Yes, sir. a normal mn through midpoint of the pair of opposite parallel faces of a cube. What is mean by this? हमने एक नॉर्मल ड्रॉ किया, कहां से वो नॉर्मल जाता है कि मिड पॉइंट से जाता है, कहां से, जो अपोजिट फेसेस है, पैरेलल अपोजिट फेसेस, वहां से वो नॉर्मल पास होता है. So okay, if the cube is rotated through 90 degree around the normal mn, it comes into its coincidence. After every 90 degree, it goes to an indistinguishable configuration. In one complete rotation of 360 degree, the cube become indistinguishable 4 times. So therefore, the face normal is a four-fold axis of symmetry. काय म्हणणं आहे याचं इकडे लक्ष द्या. Suppose we consider this is the cube. Okay, now we can draw the one normal. This normal goes from the exactly opposite parallel faces, midpoint of the exactly opposite parallel faces. Suppose we consider this is the first face, center point this, midpoint this, opposite parallel face this, midpoint this. We consider this is the mn. Now we can rotate this cube 90 degree. 90 degree मध्ये रोटेशन केलं, मला काय भेटलं, तर इथं कोइन्सिडेंस दिसला. कशाचा कोइन्सिडेंस दिसला, तर पहिल्यासारखा याच्यासारखा मला इथं कोइन्सिडेंस दिसला. अगेन वी रोटेट 90 degree, again we can observe the coincidence of the first, again we can rotate, means in a 360 degree we can fold this cube in 4 times. आपण याला किती वेळा फोल्ड करणार, 4 वेळा फोल्ड करणार. मला आपल्याला इथे किती वेळा ऑब्झर्व होणार, 4 टाइम्स. we can observe the congruent position or the indistinguishable. हे सारखंच आपल्याला 4 वेळा दिसतं. So we can say yes, this is the fourfold axis of symmetry. यालाच आपण म्हणतो fourfold axis of symmetry. So tell me, in case of fourfold axis of symmetry, if we pass our normal or our axis midpoint of the अपोजिट पॅरलल फेसेस, जर का दोन अपोजिट पॅरलल फेसेसच्या सेंटर मधून जर हा ऍक्सिस पास करत असू, तर हाऊ मेनी पॉसिबिलिटीज ऑफ दॅट ऍक्सिस, आपण किती ऍक्सिस असे तयार करू शकतो याच्यामध्ये, या क्यूबला किती ऍक्सिस तयार करू शकतो या क्यूब साठी? टेल मी, हाऊ मेनी फेसेस, हाऊ मेनी फेसेस? 3 सर. 4. ओके, 4. ओके, 4, 3, अजून एनीवन? 3 सर, 3. 3. Okay, so tell me, how many faces of this cube? How many faces? Faces किती आहेत हे मला सांगा. फेसेस 6 आहेत. फेसेस 1 6 आहेत सर, 6. 3, 4, 5, 6. जर का दोन अपोजिट पॅरल फेसेस मधून एक ऍक्सिस जात असेल, तर किती ऍक्सेस कंप्लीट होणार याच्यामध्ये? 3. किती होणार? 3. सो देयर इज 3 सच फोरफोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्रीज. एमसीक्यू साठी लक्षात ठेवा, देयर इज 3 सच फोरफोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री. याच्यामध्ये आपण 3 वेगवेगळ्या ऍक्सिस ऑफ सिमेट्री कहू शकतो. एमसीक्यू साठी हे लक्षात ठेवा. इन केस ऑफ फोरफोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री देयर आर पॉसिबिलिटी 3 ऍक्सिस ऑफ सिमेट्रीज आर पॉसिबल. आपण याच्यामध्ये 3 ऍक्सिस ऑफ सिमेट्री घेऊ शकतो फोरफोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री मध्ये. डन? दिस कन्सेप्ट इज क्लिअर? क्लिअर? Yes, sir. कोणाला काय डाऊट याच्यामध्ये राहिला का? काय डाऊट राहिला का? No, sir. नो सर. Shall I ask one question? ओके, मी एक क्वेश्चन विचारतो. कोणाला विचारतो माहितीये का?
प्रशांत नागने. प्रशांत. Yes, sir. ओके, फोरफोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री मध्ये किती सिमेट्रीज पॉसिबल आहेत? 3, sir. 3. ओके, फोरफोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री मध्ये आपला ऍक्सिस कुठून पास होतो? In case of fourfold axis of symmetry, our axis is passing at which point? कुठून पास होतोय? हा सांग, कसं येते तसं सांग, फक्त बरोबर म्हणजे आन्सर मध्ये ते बरोबर असं. सांग. मधनं दोन्हीच्या मधून पास होतो. दोन्हीच्या मधून? कशाच्या दोन्हीच्या मधून? सर क्यूबच्या बरोबर मधून. क्यूबच्या बरोबर मधून. हा क्यूब आहे, बरोबर मधून इथून पास होतोय का? क्यूबच्या मधून. मग कशा, मग मधून कुठून जात पास होतोय? एक वर्ड असणार आहे ना काहीतरी पर्टिक्युलर, आणि तो वर्ड तुम्हाला लिहायला लागणार आहे एक्झाम मध्ये. मधून म्हणजे कुठून पास होतोय? पेअर ऑफ अपोजिट पॅरलल फेसेस. सेंटर ऑफ पेअर ऑफ अपोजिट पॅरलल फेसेस. ज्या अपोजिट पॅरलल फेसेस आहेत त्यांच्या सेंटर मधून तुमचा ऍक्सिस पास होतोय. लक्षात आलं? क्लिअर? कुठून? सेंटर. कशाचा? दोन अपोजिट पॅरलल फेसेसचा. तिथून तुमचा ऍक्सिस काय होतोय? पास होतोय. त्याला काय म्हणतो आपण? फोरफोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री. काय अडचण आहे? ओके, ठीक आहे. सो नाउ वी डिस्कस द नेक्स्ट टाइप. ऍक्सिस ऑफ सिमेट्रीचा दुसरा टाइप आहे थ्रीफोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री. सो इन दिस केस वी कन्सिडर अ CD. एक नॉर्मल आपण कन्सिडर करूयात. तो कोणता आहे तुमचा? C आणि D आहे. सो राईट डाऊन हिअर CD. ओके, हे आपले लेक्चर संपेल 1-2 मिनिटासाठी, परत जॉईन व्हा संपल्यानंतर ना. सपोज वी कन्सिडर C and here there is the D. This is the normal. CD हा एक नॉर्मल आहे. ओके, पासिंग थ्रू द बॉडी डायगोनल ऑफ द क्यूब एज शोन इन द फिगर. तो वो जो नॉर्मल है वो कहां से पास होता है? जो बॉडी के डायगोनल है वहां से वो नॉर्मल क्या होता है? पास होता है. ओके, so if the cube is rotated around the body diagonal through 120 degree, so it comes into the congruent position. In one full rotation, the cube becomes indistinguishable. How many times? 3 times. So therefore, the body diagonal is a threefold axis of symmetry. A cube has 4 body diagonals.